ओबीसी उपसमितीने राजीनामा दिला पाहिजे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मागणी केली आहे. नाव 52 कुळे आणि काम 96 कुळ्यांचं चालणार नाही. ओबीसी नेत्यांचा आंदोलनाचा इशारा. मुंबईत 12 तारखेला ओबीसी नेत्यांची बैठक आहे. ह्या मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिच्यावरती आता या महाराष्ट्रातील ओबीसींचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे की ही जी ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी फेल ठरलेली आहे आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने राजीनामा दिला गेला पाहिजे आणि पुण्यानं नव्यानं ज्यांना ओबीसीविषयी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती स्थापन करावी जेणेकरून ओबीसींच्या हक्काचं संरक्षण करेल. नाहीतर आता आमचे ढोळे पाटील म्हणाले की नाव 52 कुळे आणि काम 96 कुळ्यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळीच चालू दिलं जाणार नाही. ह्या जरांगेच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही आहे. आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्य बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे. 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे ती आम्हाला 12 तारखेला या मुंबईतूनच आम्हाला करावी लागेल.